एका आमदाराची शिंदेंसोबत बैठक झाल्याची माहिती समोर येत असतानाच रवींद्र वायकरांवर ठाकरे गट सोडण्यासाठी तपास यंत्रणांकडून दबाव टाकला जातोय असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे। रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव टाकणं सुरू आहे। येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। काय केलंय ट्विट पहा। वायकरांवर ईडीकडून प्रचंड दबाव सुरू आहे। काही दिवसात सेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं धमकावलं जातंय। हा दहशतवाद असल्याचं संजय राऊत म्हणतात। वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या तसंच दबावाला भीक घालणार नाहीत, ते लढतील आणि जिंकतील असंही संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। या संदर्भात बोलण्यासाठी आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवेश, एकीकडे अशी चर्चा सुरू आहे की एक आमदार ठाकरे गटातला शिंदेंना भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत शिंदेंनी चर्चा केल्याचं कळतंय आणि दुसरीकडे वायकर यांच्यावर दबाव टाकला जातोय असं संजय राऊत म्हणतात। हा आमदार म्हणजे वायकरच तर नाहीत ना? नक्कीच सर, काही दिवसापूर्वी रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केली होती आणि त्या चौकशीपूर्वी सूत्रांच्या माहितीनुसार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीत बद्दल चर्चा सुद्धा झाली। आज संजय राऊत यांनी ट्विट करून त्या बातमीला पुष्टी केली आहे की वायकरवरच दबाव आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज किंवा उद्या रवींद्र वायकर किंवा जो ठाकरे गटाचा जो आमदार आहे तो शिंदे गटात प्रवेश करणार आहे। विनोद, धन्यवाद आवेश दिलेल्या या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय एक महत्त्वाची अशी राजकीय घडामोड आहे। ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागणार का हे येत्या 1 ते 2 दिवसात स्पष्ट होऊ शकणार आहे।